काकू नलू काकू जवाई नाही आले तुमचे दोन्ही पण? दोन्ही जवाई आले नाही वाटते, दिसत नाही आहे ना. नाही रे बाबू सुरत, दोन्ही जवाई म्हणे आटपून टाका म्हणे तुम्ही बोलणी लग्नाची, आम्ही डायरेक्ट लग्नाला येऊ म्हणे. तर मग ठीक आहे बा म्हणलं, आहे ना आपले श्याम आहे घनश्याम आहे, माझे दोन्ही पुतणे आहे ना. नाही नाही हाय गे, तसं काही जवायची एवढी बी जरूरत नाही, आपण ठरवून घेऊ ना आता. लग्नाचं काय एवढं करायचं आहे, साधं साधं लग्न करू, 4-5 पाहुणे बोलून. काय खूप मोठा डिंगोडा थोडी करायचा आहे लग्नाचा. आता चंदाबाई, आता ते न केलं तर करायचं लागणच ना. आता साधं करो का सुधं करो का मोठं करो, करायचं लागणच ना लग्न आता. बरं नलू, पत्रिका गित्रिका काही शापाच्या नाही, पोरीचे कपडे घेऊन घ्यायचे, पोराचे कपडे घेऊन घ्यायचे आणि आपलंच गावातले पाहुणे 5-50 बनवून उरकवून टाकू आपण, है का नाही. मी पहिलेच सांगतो रे बा, आपलं मी फक्त 2 डोळे आणि 2 मनी ढोरले करून देणार, त्याच्यावर तर काही करून देणार नाही. आमची काही ऐपत आहे नाही सोनं नाणं घ्यायची आणि काहीच नाही, आम्ही काही हे करणार नाही. आणि पोरीचे कपडे तुम्ही तुमच्या मताने घेत बसा, आम्ही आमच्या पोराले आमचे कपडे घेत बसतो. हे काही हे नका ठेवू आता. हां, त्या पोरीनं घेन मग असे ना आम्ही घेऊ मग असे, हे ठेवायचंच नाही. तू तुझ्या पोरीचे कपडे घे, मी माझ्या पोराचे ड्रेस घेतो, एक ड्रेस घेऊन घेतो तरी 1-2, आणि तू तुझ्या पोरीचं काय घ्यायचं आहे आणि काय नाही घ्यायचं ते तू पाहत बसतो. तू तर अशी बोलून राहिली चंदा, का जशी माय पोरी एले मागून आणि माय पोरीचं लग्न करून देऊन राहिली स्वतःच्या पोरासोबत, काय उपकारच करून राहिली खरं. अशासारखीच बोलून राहिली, मी नाही करत बापा आणि 2 डोळे देतो बापा करून सोन्याचे. एकदम असं सांगू राहिली. महावीन तर शांत याच्या ताटपाचं म्हटलं तर यायचं काय, आता भांडण होते का काय होते कडे, काय नाही. मी नाही उपकार गिपकार म्हणत, उपकार कायचा, जे कंडिशन आहे आमची ते सांगू राहिली. सांगाले मी ना सांगितलं होतं का त्या पोरीने माझ्या पोरासोबत उठून पळाले, तेव्हा झोपली होती का तू उठून पळायच्या वेळेस, सांभाळतो नाही आलं पोरीले. अहो चुप राही ना चंदा, आपण लग्नाची बोलणी करायला आलो ना. आता त्या गोष्टी गेल्या ना, आता झालं ते गेलं, आता काय हे करून राहिली तर मायावाल्या पोरीला काही भेटत नसल्यासारखीच बोलून राहिली तू तर. नातेवाईकाच्या इकडे नेऊन आता तिचं लग्न करतो म्हटलं ना, चांगल्या घरी पाडून देतो तिले. चांगला पाहून देतो 100 पटीन त्या पोरापेक्षा, पण ते पोटी ऐकत नाही ना. त्या सांग ना, झेंडा गाडला तिनं, आता काय करू. उपड म्हणतो झेंडा गाडला मायावाल्या अंगणात, तर काय ले गाडू देल ना, गाडू द्याले उपडून टाका. आता बी आता काय फरक पडून राहिला, सांग तिले 2 शब्द समजावून त्या पोरीले आणि दे दुसऱ्या इकडं. मी माझ्या पोराले समजावून सांगतो, समजावून सांगाले काही नाही फरक पडतो बाई. ते पोरग होय का, तुला काय फरक पडणार आहे, पोरगी माई होय, मला तर फरक पडणारच आहे. त्या पोरासोबत एवढे दिवस बाहेर ठिकाणी राहिली ते माई पोरगी, आणि आता म्हणून राहिली तिले समजावून सांग. सांगू नाही ऐकते का त्या पोराला, समजावून सांग ना तू. ऐकते का, तर काय ले लागलं मला माझ्या पोरीच्या मांग. सारी गलती काय माझ्या पोराचीच आहे का, त्या पोरीची काहीच नाही आहे. काय गेली होती त्याच्या मांग, उचलून घेऊन गेला होता का माझ्या पोरग तिले, उचलून घेऊन जा आले. आपल्या पोरीले पहिले पाहिती ना, मग माझ्या पोराले म्हणतो. मामीजी चुप राही ना मामीजी, इथं आपण भांडण करायला आलो का? लग्न जोडवायला आलो ना, भांडण करायला आलो का? चुपचाप राहा तुम्ही दोघी जण, चुपचाप राहा. काकू तुम्ही तरी चुपचाप राही ना तुम्ही. अशी बोलून राहिली मग श्याम, पहा बरं हे वाली चंदा आली का लग्न जोडायला आली का भांडण करायला आली. ते म्हणते मी सोन्याचे 2 डोळे देतो म्हणते करू माझ्या पोरीले, आणि हिच्या मातानं पोराचं लग्न लावून दिलं असतं. असंच केलं असतं का, काही भांडे कुंडे काहीच नसते केले तिले कराले. एकदम निवय सांगू राहिली, पोरीचे कपडे तुम्ही घ्या आणि पोराचे कपडे आम्ही घेतो. काय बोलून राहिली, तुला जर नसन करायचं लग्न तर ते सांग, टाकतो मी केस त्या पोराच्या अंगावर. काय कसं नाही करत ना, तर मग पाहतो मग मी. हो बापा, पहिले पोरीला लावून दिलं माझ्या पोराच्या मांग, आणि आता केस टाकाच्या धमक्या देऊन राहिली. जे आहे परिस्थिती ते सांगून राहिली मी. नाही आहे आमच्याकडे ऐपत ना त्या पोरीले सोनं नाणं करायची. तसं बी काही नाही, ढोरल्याचा आणि जोडव्याचा नाही याचा मान राहते. काय खूप मोठं सोनं घालायला लागते का, कोण म्हणे. चंदा शांत राहीन, शांत राहीन. गोष्ट बनाच्या पहिले बिघडवून टाकून राहिली तू. तुझ्या पोराले अक्कल नाही होती आणि तिच्याही पोरीला अक्कल नाही होती. काय ले आपसात दोघीच्या दोघी भांडून राहिल्या. तुमच्या पोराईनं तुमच्या मनानं केलं काय, नाही केलं ना, त्यानं त्याच्या मतानं केलं ना. मग आता त्याच्या मनाचा विचार करावा लागेल का नाही. तुमच्या भांडल्यानं होणार आहे का काही, आता अजून उठून पाहिले म्हणजे मग काय करा ना तुम्ही दोघी जणी. हो ना, बरोबर आहे आई ती आलं. आता लग्न करून द्या, 8 दिवसात त्याचं लग्न उरकून टाकू आणि मोकळं करून टाकू. मोकळं करा दे. हे काय मी सांगतो, स्पष्ट क्लिअर सांगतो तुले नले. तू याले पोरीचे पहिले कपडे तू घे, माझ्या पोराचे कपडे मी घेतो. तिले 2 मांडी डोरले बनवून देतो, पायपट्ट्यान ते जोडवे बनवून देतो आम्ही. आणि तिले अलग काढणार आहे मी, घरात ठेवणार नाही मायावाल्या. त्याने असं केलं ना तर माझ्या पोराला ठेवणार नाही मी घरात. हे 2 जण त्याचं वाला पाच बसत, ते अलग करो का काही करो का कुठेही जाऊ, फक्त लग्न करून देत आहे. आमच्या मधात ठेवणार नाही आम्ही त्याला.
पोरीली मी जाणून बुजून त्या घरी बसून नाही ठेवत आहे, बसून ठेवाले. आता सांग मला काय आहे काय नाही ते तुझं सांग. मग तिच्यासोबत हे करशील ते करशील हे पाहिजे नाही मला. आताच सांग जुडवायच्या पहिले सांगाले. माय मन नाही आहे बाई तुझ्या पोरीले मागाचं. पहिलेच सांग तुम्ही माय मन राहिले, पण त्या पोट्ट्याच्या खुशीसाठी करून राहिली मी आणि त्याला अल्लग काढून देणार आहे. खरं खरं सांगू राहिली तुले. काय करायचं कर, लग्न करायचं कर, नाही करायचं नको करू. अरे तुझी सासू कशी बोलून राहिली सुरा. तू आला होता ना माझ्या घरी. सर्व शांत याच्यात निपटवू करू करू. आणि आता पाहिजे तुझी सासू कशी बोलून राहिली. घेऊ का मग आता शांत याच्यात? टाकू का ते आल्या सायाले अंधार पोलीस स्टेशन मध्ये टाकू? चुपचाप राह ना चंदावर. काऊन हो चंदा बडबड बडबड करून राहिली बिनफालतूची. मागचं पुढचं काढून राहिली. आम्ही तुम्ही चुपचाप राहता का? चुपचाप राहता का तुम्ही? का जाऊ इथून? टाकू द्या मग त्याले जैलात. जाऊ द्या मग तुमच्या पोराले जैलात. इथं आपण चांगल्यासाठी बोलणी करायला आलो आणि तुम्ही काय घेऊन बसाले आपल्या पोराले. एकदम ये नका समजू बरं तुम्ही. त्या पोरीने घेऊन उठून पळायला काही गरज होती का? गरज राहिले त्या उठूनच पळायला नसतात. ते पोरगी काही एकटी गेली असती काय? आता सूरज तूच सांग ना. माय पोरगी एकटी सुटून पळाली होती आहे ना. इथं पोरग पळायलाच नाही. एवढ्या ठसनीन आली ठसनीन बोलून राहिली. ते बोलाले नसा मागायचं नको पांगू जबरदस्ती आणून त्या घरी बसवत नाही मी माय पोरगी. चुप राह तू. तू चंदा एकही शब्द बोलू नको. मी बोलतो आणि बाकीचे आहे ते श्याम गिम ते बोलते. चुपचाप राह तू आता. बाई शांत बसतं का आता? तू शांत बसतं का? आई हिला आणलंच काय तुम्ही निर्मला बाई? हिला आणायलाच नाही पाहिजे होतं. भाऊजी तर येतच नव्हते. आम्ही केलं असतं ना बरोबर. आता तुम्ही काय आणलं हिने? नाही आणलं बाप्पा. तीनच आणलं मला. चालू काकू लग्नच करायचं असतं रोशनचं. तर आताही पोरगी पाहून दे तुम्ही त्याला चांगली. ते पोरगा आता इंजिनियर झालं ना, पास झालं ते पॉलीमध्ये. त्याला काही पोरगी भेटत नाही का? चांगली पोरगी भेटते. पण ते तो मन इकडे तिकडे आहेच नाही ना. तो नाहीच म्हणते ना. मग आता तुम्ही नका तुमची मोठी म्हणू आणि आम्ही मावल्या सासूले सांगतो समजावून. आपण इथं बोलणी करायला आलो लग्नाची. काय भांडणं करून राहिले तुम्ही दोघी ती? पोराचे कपडे म्हणते तर आम्ही पोराचे कपडे घेतो. तुम्ही पोरीचे घ्या. तुमच्या पसंतीनं जे घ्या तर ते घ्या. मग समोर झगडे होण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पसंतीनं घ्या. काय घ्यायचं काय नाही पोरीचे. आम्ही आमचा खर्च करतो. अर्धा तुम्ही करा अर्धा आम्ही करतो. पोरीचं तुम्ही पहा पोराचं आम्ही पाहतो. नाही का? बरोबर आहे का नाही? तसंही आपल्या पसंतीचं नाही आहे ना हे लग्न. मग आता असंच करावं लागेल का नाही आपल्याला? हो बरोबर बोलून राहिला सूरज. तुम्ही एकाने शीतलचा पूर्ण खर्च करा. काय कशी कायचे कपडे तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं ते तुम्ही करा. आणि तेवाले रोशनचा खर्च उचलते आणि लग्नाचा अर्धा खर्च उचलू जेवणा खावण्याचा. जास्त तर काही आपण करूच नाही. 5-50 लोक आपल्या सेटायतले तुमचे नातेवाईक. काय आहे तुमचे जवाई हे ते कोण भाऊ आहे ते घेऊन या आणि हे यायचे वाले घेऊन या. आपण आपलं वालं थोडक्यात उरकून टाकू नाही का 1-2 दिवसात. ठीक आहे ना. मग असं सांगितलं तर माणूस ऐकत नाही का? आल्याबरोबर तर कोंबडीवाली उडाले थोडी होते. ठरलं तर मग सूरज मग उद्या जायचं का कपडे घ्यायले? उद्या कपडे घेऊन येऊ. परवा हळद लावू आणि नेरवा यायचं लग्न उरकून टाकू. कायले ठेवतं जास्त दिवस? बाई 2 दिवसात लग्न काढून राहिले तुम्ही. तिच्याजवळ पैसा तर लागत. 5-50 हजार रुपये लागत नाही का? साधं करतो म्हणलं तर. जेवण द्यास लागत. कपडे लत्ते घ्यास लागत. थोडक्यात म्हटलं तरी 5-50 लागणच ना. थोडासा वेळ तर द्या. दिले तेवढे पैसे कुठून आणा ते? मामाजी जेवढे लवकर होते तेवढे लवकर चांगलं आहे. आणि पैशाचं टेन्शन काही करू नका. मी मदत पडलो ना 5-50 हजार मी लावतो ना. आहे ना माझ्याजवळ. एवढं काय आहे? तो माझ्या लहान भावासारखाच आहे रोशन्या. मी लावतो खर्च. माया टेन्शन नका घेऊ तुम्ही. ठीक आहे ना. 5-10 हजार रुपये मी बी देईन. जमलं तर मग काय करायचं आहे एवढं? खूप काही मोठं करायचं आहे का? लहानसच करू आणि उरकून टाकू. त्याला काही तसं ठेवू नये आता. नलू काकू मग उद्या कपडे घ्यायला जाऊ. परवा हळद करू ना त्याच्यावर निर्वा लग्न करू. ठरलं मग? चालन ना बापा चालन. मी काही नाही थोडी म्हणून राहिली. चालन ना. बरं मग उद्या सकाळी तयार राहा. मग 9-10 वाजता कपडे घ्यायला जाऊ. तुम्ही मी आणि श्याम्या आपण 3-4 चाललं जाऊ. मामा राहती एक. मामी काही येणार नाही. मी नाही येत. पोराचेच कपडे घ्यायचे आहे ना. एवढं काय त्या रोशनीला घेऊन जाता. निर्मलाबाई जाईन तर निर्मलाबाई जाजवतो. काही भांडणं करून चहा बहीण कपडे दुकानातच. मामी राहू द्या. मग तुम्ही येऊ नका. आईले नाही तुम्ही उद्या. आईले नेतो तुम्ही राहा घरीच. हो मला काही एवढा शौक नाही याचा. रोशनीचं शीतलचं लग्न ठरवलं ना मग. आणि काय झालं? आवाज येत होता जोरात चंदाचा. काही भांडण झालं काय बाप्पा? भांडण काय? 2 जणी मार पेटल्या होत्या बिचारे. चंदाई बी पेटली ते पेटली. बेटाले मोठ्या मुश्किलनं त्या सूरजनं बाई बोलू त्याले बसवलं जाग्यावर. आता उद्या कपडे घ्यायला जाणार आहे खरं ना. जा लागन ना बाई मले बी. म्हणजे कपडे घ्यायला म्हणजे लवकरच करून राहिले का लग्न? लवकर कायचं? उद्या कपडे घ्यायचे परवा हळद लावायची नेरवा लग्नच करायचं म्हणते डायरेक्ट. सर्वजण तसेच म्हणून राहिले.
होऊ दे ना माय वाले, अजून एकमेकाचे मन बदलण्यापेक्षा हे चंदा होऊ देते का नाही होऊ देत. मग जात असतो नव्हती मग आणि ते सोयरिकीत बसाले झाले. मोठ्या मुश्किलनं मी समजावलं जाय बाई म्हणलं तुझे पोरग होय ते. आता केलं तर केलं, आता कुठं त्या घरी गेली ते तुले बोलवाले. हो बाई, चंदाचा तोरा काही खाली होत नाही हो आणता. पोरीनं माया पोरासोबत केलं आणि तिच्या पोरानं आता ते शिकली सोबत. तरी पण हिचं म्हणते मायच मोठं बाई हे चंदा. मी असं नाही करत, मी तसं नाही करत होती. माया पोराने एक डरकावली दिली बाई त्या सूरजनं. बसली चुपचाप. मग त्या पोराची निघाली का तारीख लग्नाची राहुलची? नाही हो, जायचेच आहे ते. उद्या जाणार आहे ना, उद्यात लग्नाची तारीख काढायला जाणार आहे. आवय कौसुबाई इकडे यावा. कौसुबाई काय म्हणतं बाई अंता, बोल ना काय म्हणतं. बसाले वेळ नाही हो बाई. व आजी तुमचा जवाई दिसला होता ना मला काल. आला होता खरा तुमचा जवाई? नाही आला होता असंच. पोरीले म्हणे मायवाल्या चाल म्हणे, माफ कर म्हणे आता मले, चाल म्हणे मायासोबत म्हणे, सोडचिट्टी केस गीस माग घेऊ म्हणे. आणि चाल म्हणे, आता करणार नाही म्हणे तसं, असं म्हणून राहिला होता तो. आई पाठवू गिटू नका कौसुबाई, सोडचिट्टी घेऊन घ्या. तो माणूस काही सुधारण्याच्या लायकीचा नाही आहे. जीवा काय म्हणे तर मग जीवा जातो म्हणे का? आई म्हणता ते नाही म्हणे पोरगी. आता मंगळवारी तारीख आहे ना तिची वाली, तर तारखेला जा लागेल ना तिच्या सोबत झाले काय सांगता येते. तोय बी तिथं यंत अजून तिले बैलव पुसलव करत. आपण राहिलेलं बरं. आता मंगळवारी जाईन ना तिच्या सोबत. हो ते बी बरोबर आहे. नाही सोबत जायचं घे म्हणा. ते काय झालं बाई अंता पोराचं? झाली का तारीख निघाली का लग्नाची? कोणती तारीख निघाली? बाई तुमचे भाऊ उद्या जाणार आहे लग्न ठरवाले, तारीख काढाले, उद्या जाणार आहे. असं उद्या जाणार आहे का? बरोबर. चरण ए चरण, चरण रे, ए चरण. अरे अनिल होय का? ये ना अंदर, ये ना बस ना, ये अंदर ये बस. कोण आलं गड्या घरी? अनिल भाऊ सारखा आवाज येऊन राहिला. ते जवळ ना तुझे बोलावलं ना आज माझ्या पोराची तारीख काढायची लग्नाची. चाल ना त्या बहिणीच्या घरी. जवळ सांगितलं ना ती आल्या घेऊन येतो म्हणे मायावाल्या सायली. चाल ना बाई. नाही मला नाही यायचंय, मला बरं नाही आहे, मी येत नाही. अनिल जाय ना तू, जाय. चाल ना, निर्मल भाऊ आहे ना सोबत. कोण असं करून राहिलं त्याला गेलाच नाही वाटते. चाल ना बाई. रागाची गोष्ट नाही आहे अनिल, पण मला यायचंच नाही आहे. मला बरं नाही आहे, मी येत नाही. तू जाय तुझ्या पोराची लग्न जोडून घे. आहे ना निर्मल भाऊ असल्यावर नाही काही जरूरत पडते. जाय ना, मला खरंच यायचं नाही आहे. जाय ये तू, लग्न ठरवून येऊन जाय. मला नाही यायचं. चंदाबाई सांग बरं याला चारले समजाव थोडसा. माझ्या शब्दाचा मान नाही ठेवून राहिले. चाल म्हणून राहिलो. मला बरं वाटते तो यो सोबत असला म्हणजे. तिले म्हणून काय फायदा आहे का गणी? माझी इच्छाच नाही आहे याची. मला नाही यायचं. मला हे तब्येत खराब आहे मायवाली, म्हणून मी येत नाही. तू जाय लग्न काढून ये. मायवाला होत नाही येणं. अनिल भाऊ तुम्ही किती काही जबरदस्ती कराल ना तर मला माहित आहे ते येणारच नाही. रोशनचे बाबा काही फायदाच नाही तुमचावाला इथं उभं राहून आणि बोलून. जाऊ द्या, निर्मल भाऊ आहे ना तर या तुम्ही जाऊन. काय का चरण, आला असता तर बरं झालं असतं ना. अगं तू तुझ्या पोराच्या लग्नाची गोष्ट करतो, माझ्या पोराच्या लग्नाची सोयरीक जुडली काल, तर मी गेलो नाही तर. इच्छाच होऊन नाही राहिली माझी कुठं जायची. त्या बहीण आता काय करू. राग नको मानू, येऊन जाय तू. माय खरंच नाही होती ना, मला याचं नाही आहे. बरोबर, मग आता तू नाही म्हणतो तर आता काय म्हणावं आपण. ठीक आहे मग जातो मग मी. हो जा ये, जाऊन ये आणि मला फोन करतो काय झालं सांगतो. बरं मित्र आणि मैत्रीण, माझी रूम नाही का अशी रोड टच आहे आणि त्याच्यामुळे ना गाड्याचा आवाज, भोंग्याचा आवाज, अजून कोणते आवाज येतेच याच्यामध्ये. मी किती वेळा डिलीट करतो बरं, पण ते आवाज काही कंटिन्यू चालूच राहते. आता रोड चालू असल्यावर तुम्हाला ऐकायला इरिटेट वाटत असं व्हिडिओमध्ये. पण आता पर्यायच नाही आहे काही. आता रूम कुठं चेंज, कधी चेंज होईन आता सांगता नाही येत. आमच्या घरचा माणूस करते का तर चेंज झाल्यावर मग काही चांगल्या ठिकाणीच झाली पाहिजे म्हणा, जिथं असा आवाज नाही आला पाहिजे कमी याचा, ते बरं होईल. पण आता सध्या तरी आंब्याचं सीझन जाईपर्यंत तरी रूम चेंज करता नाही येणार आम्हाला. इथं कंटिन्यू आवाज चालू राहते जी गाड्याचे याचे त्याचे. माझे यूजचा एवढा प्रॉब्लेम होऊन राहिला का नाही. पहिले तरी यूज आहे चांगले, आता ना बिलकुल येऊन नाही राहिले यूज. मला नाही एवढं टेन्शन आलं का नाही याचं यूजचं. काहीतरी येत होते थोडेफार पहिले, आता बिलकुल एकदम कमी होऊन राहिले. मलाच ना हे म्हणजे मी खूप वेळा असं डिलीट करतो, त्याच्यात आवाज आला का चेक करून पाहतो, डिलीट करतो. पण ते नाही का कंटिन्यू आता रोडवर गाड्या चालू राहते का नाही ते येतेच. आता काय करावं. बरं ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला तर सांगा मला. आवाजाचा आता पाहू. आता रूम झाली चेंज तर तेव्हाच चांगले येणार. थोडा प्रॉब्लेमच होणार, कारण की आपण आता गाड्या रोडवर जाऊन तर नाही म्हणू शकत ना लोकायले. आणि रोड टच नाही एकदम आमची रूम म्हटलं तर आवाज भरपूर येते. ठीक आहे मग, व्हिडिओ कसा वाटला तर सांगा.
आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.